आंदोलन काढलेले काय विषय काय सांगा? बदलापूर प्रकरण हे अत्यंत निषेधार्थ आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही जिल्ह्यातर्फे निषेध करण्यासाठीच आज इथं बसतो. बदलापूर प्रकरणात आरती सिंह सारख्या एक वरिष्ठ अधिकारी IPS ह्या तपास करत आहेत. मुंबई हायकोर्टानं सुमोटो त्याचं ॲक्शन सुद्धा त्यावर घेतली आहे. त्याची कोर्टात केस सुद्धा त्यांनी सुमोटो सुरू केलेली आहे आणि कुणीही या आरोपींना पाठीशी घालणार नाही. का तर देश पूर्णपणे सगळ्या पक्षाचे लोक सुद्धा याचा निषेध करत आहेत आणि विनाकारण राजकारण यामध्ये का करावं हा सुद्धा प्रश्न आहे. हायकोर्टानं खर्चावलं या प्रकरणात राजकारण करू नका, बंदची हाक देऊ नका, बंद करून लोकांना कशासाठी अडवणूक करू लागले म्हणून हायकोर्टाने जो दणका दिला विरोधी पक्षाला तो हायकोर्टाचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. आणि बदलापूर प्रकरणात जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही आज इथं बसलो. कोण नाही, हे भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे ना, ते त्यांच्या परीने करतील. हे भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे. महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते तर ते कॅन्सल केले आहे. सुमोटो हायकोर्ट ज्यावेळी केस रडावर घेत आहे, हायकोर्ट ज्यावेळी सुमोटो केस चालवायले, मग मी त्याचा बंद करण्याचा काय संबंध आहे? केवळ राजकारण करण्यासाठी बंद करू राहिली म्हणून हायकोर्टाने त्यांना खडसावलं. आपल्या भाजपच्या वतीने आपण काय सांगा? आम्ही भाजपच्या वतीनं या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही आज बसलो. त्यासाठीच फाशी शिक्षा झाली पाहिजे म्हणून कोणी करणार नाही. लाडकी बहिणीचा विषय आणि हा विषय याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. काय संबंध आहे लाडकी बहिणीचा आणि या विषयाचा? हे राजकारण करू लागले. राजकारण करू नका. या आज हे प्रकरण एखाद्या सरकारमध्येच होतात का? कोणत्या सरकारमध्ये भानगडी होतात? या समाजाला एक दिशा मिळावी, कोर्टाला न्यायाला लोकांनी भियावं त्यासाठी या लोकांना फाशी झाली पाहिजे हे आमची मागणी आहे.